ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान अखेर नवीन रेल्वे स्टेशनचा मार्ग मोकळा झालाय. ठाणे स्थानकावर वाढणारी प्रवाशांची लोकसंख्या लक्षात घेऊन अनेक वर्षांपासून ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाची मागणी केली जात होती. रेल्वे मंत्रालयानं ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्यास आता मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मंजुरीबाबत सांगितलंय. वाढती लोकसंख्या आणि ठाणे मुलुंड या दोन्ही स्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगानं आवश्यक आहे. ठाणे स्थानकावर दररोज 7 ते 8 लाख प्रवासी लोकलच्या माध्यमातून प्रवास करतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारनं 2023मध्ये ठाणे मनोरुग्णालयाच्या मालकीचं 14.83 एकर जागा रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी हस्तांतरित केली होती. सुरुवातीला ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाच्या उभारणीचा खर्च 120 कोटी रुपये असेल असा अंदाज होता. मात्र आता हा खर्च 245 कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते. खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे की ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानकाचा खर्च रेल्वेने उचलावा. शिवसेनेच्या माध्यमातून अलीकडेच ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांना केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती की रेल्वे स्टेशन नवीन उभारण्यात यावं. त्याचं कामकाज देखील सुरू होतं. तुम्ही देखील पाठपुरावा केला होता. आता मागणी पूर्ण झालेली आहे, पत्र देखील पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आता एक नवीन मागणी केली की जो खर्च जो आहे तो संपूर्ण रेल्वे प्रशासनाने जो तो उचलण्यात यावा. ही नवीन मागणी नाहीये. सातत्याने ठाणेकर नागरिकांची इच्छा आहे की या ठिकाणी नवीन स्टेशन उभारावं. दोन्ही बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त रेल्वे स्टेशन हे बांधणार रेल्वे, परंतु खर्च महानगरपालिकेने उचलावा अशा पद्धतीचं महानगरपालिकेने मान्य केलं होतं. स्मार्ट सिटी जो काही कार्यक्रम आहे हा बंद झालेला आहे. कोविड काळामध्ये महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती, कोर्टाच्या निर्णयामुळे जागेचा जो वाद होता, जो लागलेला विलंब, यामुळे तो खर्च जवळजवळ 300 करोडवरती गेलेला आहे. त्यामुळे मी खासदार झाल्यापासून एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा खर्च रेल्वेने करावा. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नाही आहे. ही मागणी आम्ही सातत्याने उचलून धरली होती. वेळोवेळी संसदेत सुद्धा हा विषय मांडला होता. आणि आज सांगायला आनंद होतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जो 300 करोडचा जो खर्च आहे रेल्वे स्टेशनचा, तो रेल्वेने उचलण्याचं मान्य केलेलं आहे. रेल्वे बोर्डाकडे तसा विषयही गेलेला आहे. बाकीची जी अनुषंगाने होणारी कामं ठाणे महानगरपालिका करणार आहे, त्याला हिरवा कंदील मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचं ठाणेकरांच्या वतीने मी आभार मानतो.